काळात संघर्ष यात्रेचा 9वा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. चिखलदऱ्याकडे तुम्ही कूच केलेली आहेत, काय सांगणार? सरकारकडून अजूनही ही दखल घेतली की नाही? आरोप 9 दिवस पूर्ण शांततेत आम्ही चाललो, पायपीट करत आलोय, भर उन्हात आलोय. असं नाही आहे काही कारण नसताना मोर्चा काढला. ही तर वस्तुस्थिती आहे का साधा पिण्याचं पाणी सुद्धा नाही भेटत. अजूनही 22 गावात लाईन का पोहोचली नाही? प्रस्ताव पाठवला तोही अधुरा का पाठवला? त्यावर काय आढावा घेतलाय तुम्ही? आणि अशा याच्यात आमचा पालकमंत्री जर राजकारण करत असेल, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असेल, सगळ्यांना मॅनेज करून ते म्हणतात ए टू झेड जे काही असेल ते सगळं मॅनेज करू, आम्ही कुठलंही तुमचं आंदोलन पूर्णपणे दडपू, अशा पद्धतीचं प्लॅनिंग होतं. उलट पालकमंत्र्याकडून अपेक्षा होत्या का आपण स्वतः येऊन काय चर्चा आहे, कशा बैठकी लावता येईल, कसे प्रश्न सोडता येईल यावर न करता पालकमंत्री जसं काही इराणच्या युद्धातच व्यस्त आहे. तुम्ही हिंदुत्वाचा नारा सांगता ना, मग इथला आदिवासी हिंदू नाही आहे, इथला गवडी समाज हिंदू नाही, इथला भलाई समाज हिंदू नाही आहे. फक्त नारे द्यायचे, एका इकडे बटेंगे तो कटेंगे म्हणायचं, रोज मरतंय आमचं आदिवासी इथं. त्याचं काय? आम्ही आत्तापर्यंत सहन केलं, याचा अर्थ आम्ही काही आंडूपांडू नाही आहे. आम्ही 9 दिवस शांततेनं तुमची वाट पाहिली सरकारची, आणि तुम्ही जर 4 वाजेपर्यंत याबाबत दखल नाही घेतली तर कार्यालय फोडल्याशिवाय राहणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.